माता उठलेली येईल इकडं आख्या कीर्तनाचा खोळंबा करेल महाराज माझ्या. हो, हे जर आता बंद करा, आपण चिंतनाकडे बरं का. असं जर वाजत राहिलं ना, एखादी देवी माता उठली तर मग तिला आवडता आवडता आपली एक होती तिथे महाराज. कारण अंगात येतं महाराज, देवी येते, येत असेल त्यांची साधना तेवढी असेल महाराज. हो, आता आम्ही दररोजच आंघोळ करतो, स्नान करतो, त्रिकाळ संध्या करतो, अजून काही येईना महाराज बरं का. त्यांचं भाग्यच म्हणावं लागेल. पण असं काही सांगू शकत नाही. कोण जाणे कोणाकडे उपासना, कुणाची काय उपासना असेल आणि त्याला साक्षात्कार देऊ शकते भगवती. आपण त्याच्या अधिकारी नाहीयेत म्हणून आपण त्यांची उपेक्षा करायचं काही कारण नाहीये. उदो बोला. आणि मग भक्त तिच्या समोर महाराज गोंधळ घालतायत. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला लोढाई माऊलीचा हो. नमः पार्वती पते हर हर महादेव. मग तिच्या दरबारात येऊन गोंधळ घालतायत महाराज. अहो, गोंधळ घालणारे कोण कोण आहे तो? आळंदीचे श्रीनिवास महाराज, आमचे विजू महाराज, हे दिसतात. अहो, हे तर आहेतच हो. मग कोण कोण गोंधळ घालतात त्या देवीचा ऐका. व्यास, वशिष्ठ, शुक गोंधळी नाचताती. आता एका एकाचं चरित्र सांगितलं किती कीर्तन करता येते. व्यास, वशिष्ठ, शुक गोंधळी नाचताती स्वहम मेळी. स्वहम सोहम नाचताती स्वहम मेळी. द्वैत भाव विसरून, दोन भाव आहेत बरं का, एक द्वैत आणि एक अद्वैत. द्वैत भाव विसरून बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. अजून कोण कोण आहे? मुकुटमणी पुंडलिक. ऐका ऐका जरा, कोण कोण येते देवीच्या दरबारात? कोण कोण येते? कोणी म्हणत असेल मी सरपंच आलो. आर तुला कोणीच्या देवीच्या समोर सरपंच 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 नाही तर कोण कोण येते ऐका. म्हणजे मग तुम्ही सरपंच कसे झाले? म्हटले तिकडे 4 घेतले, इकडे 5 घेतले, मग आम्ही बनवलं सरकार बरं का. आणि मग सरपंच झालो. अहो, सरपंच इथे सरपंच येतात असं नाही. म्हटले मी पुढारी, पुढारी पण इथे. अहो, इथे येते कोण कोण? जगतातले पुढारी येतात. ऐका, मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घाली ती सकौतुक. एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येऊ जगदंबे, गोंधळा येऊ जगदंबे. अशी ही परांबा भगवती आहे महाराज. हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत पीठ आपल्या इकडे साहेब? 3.5 शक्तीपीठ आहेत आपल्या महाराष्ट्रात. 1 कोल्हापूर, नंबर 2 तुळजापूर, नंबर 3 सांगत चला तुमच्या इकडे विदर्भात या माहूरगड साहेब, माहूरगड. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी. असे 3.5 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रात आहे. मी जरा इथलं नाव आता आपण बदललेलं आहे, परंतु आता ते कुठलं असेल मला सांगताय, पण माझ्या वाचनात गेले. आपण लोढाई असं आहे ना, हा लहुडाई असं वर्णन आलेले बघा. विठ्ठल विठ्ठल. देवी भागवतातला 6वा अध्याय बघा. त्या 6व्या अध्यायामध्ये लहुडाई असं वर्णन एका ठिकाणी आलेलं आहे. मग ते इथलंच असेल असं म्हणायला काय हरकत नाही. आपण ते इथलंच आहे असं टाळी वाजवणार. म्हणजे देवी भागवतामध्ये सुद्धा या गडाचं वर्णन आलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी तनमन धनाने इथे सेवा करा, निश्चित फल प्राप्त होईल. लहुडाई याचा अर्थ मी माझ्या गुरुचं स्मरण करून जे काही स्मरणात आलं ते सांगतो तुमच्या समोर. कारण शास्त्र एक प्रमाण असतं आणि एक अंतकरण प्रवृत्ती एक प्रमाण असतं. मग अंतकरण प्रवृत्तीचं प्रमाण म्हणून मी तुमच्या समोर एक भाव सांगतो ऐका. 3.5 शक्तीपीठ आहे. आता याची कथा सांगत जाऊ तर मला 10 मिनिटं लागतील. सांगू का? मग काला करतो. आहे तुमची इच्छा ऐकायची? नाही तर मी तानशन, तुम्ही म्हणसाल काय हो तानशन आणला, आम्हीच कांशन नाहीये. लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकर एकदा पार्वतीला नाम सतीला घेऊन कदाचित एखाद्या बाबांनी सांगितलंही असेल रात्री, कारण तेही रामकथेमध्ये ही कथा आलेली आहे. भगवान शंकर सती मातेला घेऊन, भगवान शंकराचे 2 विवाह झाले. पहिली कन्या ही दक्षाची कन्या ही सती, तिच्यासोबत विवाह झाला. आणि एकदा ते रामकथा श्रवणासाठी आपल्या महाराष्ट्रात अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये आले. तिथे कथा श्रवण करण्यासाठी आल्यानंतर अगस्त्याने आदर सत्कार केला. पण आदर सत्कार करत असताना भगवान शंकरांनी विचार केला, मी ज्याच्याकडे कथा श्रवणाला आलेलो तो वक्ताच किती नम्र आहे, तो वक्ताच नम्र आहे. पाय धुतले
प्रक्षालन केलं, पूजा केली आणि पूजा केल्यानंतर सांगितलं बाबा कोणत्या कारणाने माझ्याकडे येणं केलं? हे भंडारी, भगवत भंडारी, हो त्रिपुरारी, तुम्ही माझ्या आश्रमामध्ये आलात, किम कारणम, कशासाठी आला सांगा? सांगितलं काही नाही, मला ती कथा श्रवण करायची, रामकथा. कारण भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव. भगवान रामप्रभूजीची कथा भगवान शंकराला प्रिय आहे, म्हणून ते राम राम म्हणता म्हणताच काशीमध्ये मुक्ती देतात महाराज. हो, काशी मरत मुक्ती हेतु उपदेशू. रामकथा श्रवण करण्यासाठी आलो अगस्ती. ठीक आहे, बसले समोर. पण सती मातेने विचार केला, ज्यांच्याकडे कथा श्रवण करायला आलो होता आम्ही, आल्या आल्या त्यांनीच आमची पाद्यपूजा केली, आता हा काय कथा सांगणार आहे? हा घाबरला. म्हणजे कसं, खरं तर श्रोत्यांनी वक्त्याचं दर्शन करावं असा नियम आहे ना. इथे वक्ताच श्रोत्याच्या चरणावरती दंडवत घालते महाराज. ज्ञानोबारांनी हीच धारा घेतली असेल, प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती, दंडवत घातला. हो, एवढी रामकथा आत्मस्थ केली होती, हृदयस्थ केली होती महाराज अगस्तीने. कथा ऐकता असताना सती माता म्हणली, हे काय सांगणार? हे घाबरलं. म्हणजे समजा मी गड्यावर आल्या म्हटलं असतं, तुमच्या सर्वांच्याच पाया पडतो बरं का, मला सांभाळून घ्या बरं का, मला कीर्तन येत नाही बरं का. तुम्ही भांडासराला म्हणले असते, या कशाला आणले या महाराजाला? या आल्याच म्हणते मला सांभाळून घ्या आणि याला काही येत नाही. असा गैरसमज व्हायला जास्त वेळ लागणार नाही. असंच झालं महाराज प्रमाण. कधी कधी काय होतं माहितीये का, नम्रता सुद्धा कधी कधी घातक ठरते बरं. एक वाक्य आहे का, ए भांडासराव, कधी कधी जीवनामध्ये अति नम्रता प्राप्त होते भीतीला, अति क्रोधता कार्य जाते लयाला. मग अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या तुकोबाराच्या भाषेत सांगू, मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास, पण कठीण वज्रास भेदवायचे. भले तरी देऊ काशीची लोंगोटी, पण नाठाळाशी काठी देऊ माता. दोन्ही पाहिजे. विठ्ठल. नाही तर कधी कधी एखाद्याची नम्रता सुद्धा नम्रता ठरत नाही. एखादा म्हणतो प्रणाम, मग ते होत घाबरलं मला, हा माझ्या पाया पडला, असं पण होतं महाराज. मैंने सिर झुकाया तो वो सजदा समझ बैठे, मैं तो इंसानियत निभा रहा था, वो खुद को खुदा समझ बैठे. विठ्ठल विठ्ठल. इथे अगस्त्यजींनी भगवान शंकर सती मातेसोबत आलेले आहेत. वो परांबा भगवती आहे म्हणून दंडवत केला. पण सतीने विचार केला, हा घाबरला बुवा, हा काय कथा सांगणार आहे, म्हणून कथा ऐकण्यासाठी बसली. पण लक्षपूर्वक कथा ऐकली नाही. कथा संपली. 7 दिवस झाले, काला झाला, लगेच होत असतो. मग काला झाल्यानंतर भगवान शंकर सतीला घेऊन पातन साहेब निघाले कैलास पर्वतावर जाण्यासाठी, म्हणजे उत्तरेकडे. आणि मग अगस्ती महाराजाचा आश्रम म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाड जवळचा अंकाई नावाचा किल्ला, तो अगस्ती महाराजांचा आश्रम आहे इतिहासाच्या न्यायाने. मग तिथून निघाले आकाश मार्गे जात असताना त्रेतायुगातली घटना ऐका. जेवढेही शक्तिपीठ झालेले आहेत ना, ते सर्व त्रेतायुगातली उत्पत्ती आहे. त्रेतायुग, मी याला पुढे प्रमाण देतो. आणि मग निघाले आकाश मार्गे जात असताना त्याच काळामध्ये त्रेतायुगामध्ये भगवान रामचंद्र प्रभूजी वडिलांच्या आज्ञेवरून अरण्यामध्ये आले होते. 14 वर्षाचा वनवास. रावणाने सीता चोरून नेलेली होती आणि ती सीता चोरून नेल्यानंतर रामप्रभूजी लक्ष्मणासोबत सीता शोधासाठी निघालेले होते. मग ते सीता 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 म्हणत होते, धाय मोकलून रडत होते पत्नीसाठी महाराज. अशा चोपा आहेत, ते काय मनाचं सांगत नाही. हो, हे खगमृग हे मधुकर श्रेणी तुम देखी सीता मृग नयनी. आता विराहातला भाव आहे म्हणून शिवरंजनी लावलाय बरं का. हो, हे खगमृग हे मधुकर श्रेणी तुम देखी सीता मृग नयनी. हे वृक्षांनो, हे लतांनो, हे वेलींनो, तुम्ही माझी सीता बघितली का? सीता बघितली का? आणि आकाश मार्गे भगवान शंकर सतीला घेऊन निघाले. आणि त्यांनी बघितलं की रामचंद्र प्रभू साक्षात दर्शन देण्यासाठी. याचा आध्यात्मिक भाव काय? एक जर कथा लक्षपूर्वक ऐकली तर ज्याची कथा ऐकली ना, तो दर्शन देण्यासाठी समोर येऊ शकतो. फक्त ऐकायला पाहिजे लक्षपूर्वक. आपलं काय होतं माहिती आहे का, नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे म्हणून तर उठल्या. कथा झाल्यावर लोक म्हणत असतात, काय साहेब याचा अर्थ? महाराज तुझं तुला अर्पण. चाललो आम्ही तसे मोकळेच घरी. लक्षपूर्वक कथा ऐकली
तर एकाच कथेमध्ये परमात्मा तुम्हाला दर्शन द्यायला भगवान शंकर म्हणले ज्याची कथा ऐकली तुम्हाला दर्शन देण्यासाठी समोर आहे. हो, प्रणाम केला, जय सच्चिदानंद परमात्मा म्हणून दर्शन घेतलं. ती सती म्हटली तुम्ही कुणाचं दर्शन घेता? ते म्हणले ज्याची कथा ऐकली ना तो राम हा आहे. हो, जासु कथा कुंभज ऋषी गाई, सोई भक्ती जासु मै मुनीही सुनाई, सोई मम देव इष्ट रघुवीरा. तो माझा इष्ट परमात्मा राम आहे. मग ती म्हणजे अगस्ती महाराज सांगू लागले की राम ब्रह्म आहे, राम ब्रह्म चिन्मय अविनाशी, आणि मग तो सर्वत्र आहे. मग त्याला ब्रह्म हे व्यापक आहे. तर मग व्यापक असणाऱ्या परब्रह्माला त्याची पत्नी कोणी चोरून नेली हे त्याला माहित नसावं का? आणि मग ते वेड्यावानी असा पत्नीचा विरहामध्ये रडतो कसा काय? भगवान शंकर म्हणले पार्वती काय स्टेजवर नाटक असताना आहे ना, हो, कुणाला राम बनवावं लागतं, कुणाला काय बनावं लागत असतं. हे नाटक चालू आहे. कचू करत ललित नरलीला, ही नरलीला चालू आहे. तू दर्शन घे. म्हणजे मी नाही दर्शन घेणार, मी विद्वान बापाची मुलगी आहे. हो, कारण दक्ष या शब्दाचा अर्थ आहे चतुरता. माणसं म्हणतात तिले दक्ष आहे बरं का, म्हणजे दक्ष म्हणजे चतुरता. हो, मी विद्वान बापाची मुलगी आहे, मी कुणाच्याही पाया पडणार नाहीये. ते म्हणले मग ठीक आहे, मी सांगतो तरी पडत नाहीये. अगं मी सांगतो, माझ्या शब्दावर तू विश्वास ठेव. पत्नीचा पतीच्या वचनावर विश्वास असला पाहिजे तरच ती पतिव्रता. विठाल विठाल. अगं पार्वती, अगं सती, मोठे मोठे याचं ध्यान करतात. हो, या रामाचं तू दर्शन घेत नाही ना. मोठे मोठे कोण कोण? झाडाला उलट टांगून घेतात, ज्यांच्या जटा आहेत ना खाली जमिनीवर लोळतात, नखाच्या चुंबडी झाल्या लोकांच्या याच्या दर्शनासाठी तपश्चर्या करून, तरी हा परमात्मा त्यांना दर्शन देत नाही. तुला दर्शन देण्यासाठी समोर आलेला आहे, घे दर्शन, असं वर्णन आले बरं का सतीश महाराज. मुनी धीर जोगी सिद्ध संतत, बिमल मन जेहि ध्यावही, बिमल मन जेहि ध्यावही, कहिने ती निगम पुराण आगम, जासु कीरती गावही, जासु कीरती गावही, हो जासु कीरती गावही, मेरे हम सफर. हो, ते आमच्या काळातले गाणे आहेत बरं का. आमचा काळ म्हणजे परमात्मा गांधीचा काळ. विठाल विठाल. मुनी धीर जोगी सिद्ध संतत, बिमल मन जेहि ध्यावही, कही नेती निगम पुराण. मोठे मोठे ध्यान करतात तरी त्यांच्या ध्यानाला न येणारा हा परमात्मा आहे. दर्शन कर. ती म्हणजे मी दर्शन नाही करणार. म्हणजे मग ठीक आहे, तू मानत नाही का माझ्या शब्दावर विश्वास नाही? नाही, मग जा परीक्षा घेऊन ये. ती म्हणजे तोपर्यंत तुम्ही काय करता? बटू विश्वास अचल. मी या वृक्षाखाली बसतो, जातो. सती माता आली. माता परीक्षा तर घ्यायची, हे राम ब्रह्म आहे की सामान्य स्वरूपातले. माता परीक्षा कशी घ्यावी? जिच्या विरहामध्ये रडतोय ना, बस तिथंच रूप घेऊन जाते. सीतेसाठी रडत होती, मग साहेब त्या सीतेच्याच रूपामध्ये गेली. कोण? सती माता. धरलं रूप सीतेचं, पण ऐका, रूप बदललं, वेश बदलला, पण कृती नाही बदलली. माणसं काही काही वेश बदलतात, हो, परंतु कृती मात्र तशाच तशी राहते. कृती बदलली पाहिजे, वेश तसा राहिला तरी चालतो. विठाल विठाल. लखही सुबेस बंचक जग जेहू, देश प्रताप पूजे तेहू. वेशाने एखादा भगवे कपडे घातले ना तर थोड्या दिवसात कोणी संत म्हणेल, पण थोड्या दिवसांनी त्याचं भांडं फुटायला वेळ लागत नाहीये महाराज. म्हणून वेश नसला बदलला पाहिजे, कृती बदलली पाहिजे. सीतेचं रूप धरलं आणि कृती मात्र सतीची ठेवली. ज्या रस्त्याने रामप्रभूजी जात होते त्या रामप्रभूजीच्या समोर समोर चालू लागली. लक्ष्मणाने बघितलं. लक्ष्मण म्हटले, हा परांबा भगवती सती माता आणि माझ्या भाभीच्या रूपामध्ये, सीतेच्या रूपामध्ये. पण विचार केला, सीता भाभी तर रावणाने चोरून नेलेली आणि ही तर सीतेच्या रूपात आलेली. काहीतरी नाटक असेल, याच्यात आपण हस्तक्षेप करायला नको. लक्ष्मण निघून गेला. मग आता पातने साहेब इथंच कळतं काय का, ज्याचा सेवक ओळखू शकतो त्याचा स्वामी नाही ओळखू शकत. लक्ष्मणाने ओळखलं, राम ओळखू शकणार नाहीत का? लक्ष्मण निघून गेला आणि समोर समोर सीतेच्या रूपात ती सती चालू लागली. रामप्रभूजी म्हणले, माता
तुम्ही माझ्या पत्नीचं रूप धारण केलं, परंतु कृती माझ्या पत्नीची नाही. माझी सीता माझ्या समोर कधीच चालली नाही, मग माझी अनुगामिनी होती ती. अनुगामिनी होती ती, माझ्या मागे मागे चालत होती ती, माझ्या समोर कधी चालत नव्हती. रामायणात असं वर्णन आलेलं आहे. आता मला तेवढी रामकथा थोडी सांगायची. सीता माता आपल्या पतिदेवाचे पदचिन्ह आपल्या पावलाने तुडवल्या जाऊ नये म्हणून त्यांच्या दोन्ही पावलाच्या मध्यभागी पाय टाकत असते. एवढी मर्यादा पतीची. हो, म्हणून एवढी मर्यादा जर पतीची जर ठेवली तर पती काय देणार नाही महाराज. हो, पण आता काय झालं माहिती आहे का, हेही देत नाही तेही आदर ठेवत नाही. फसली दोन्ही तसली. हो, ऐका, ज्याला दाम्पत्य जीवन चांगलं राहावं असं वाटत असेल, वाक्य ऐका साहेब, थोडासा संदेश म्हणून. ज्याला दाम्पत्य जीवन चांगलं राहावं असं वाटत असेल त्याने दोनच कृती करायची. एक, पत्नीने पतीला आदर द्यायचा, कारण पुरुष जरा स्वाभिमानी असतो. मी जरा चांगला शब्द वापरला, जरा दुसरा वापरू का, हे जरा साहेब नको म्हणतात बरं का, जरा अहंकारी असतात माणसं. हो, मी पुरुष आहे, मग काय करायचं, पत्नीने म्हटलं पाहिजे, पाटील 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 काय आज वांगे घेऊन या, पाटील 1 किलो आणतो, पाटील काय आज का नाही कांदे 1 किलो आणा, पाटील 2 किलो आणतात. कारण त्याला पाटील म्हटल्यावर, हो, म्हणून तर ते संक्रांतीच्या दिवशी चांगले कपडे घालून फिरते की नाही, कारण त्याला माहिती आहे मी आजच पाटील आहे, नंतर पाटील नाहीच आहे. हो, पत्नीने पतीला आदर द्यावा. पुढचा ऐका, विनोदाचा भाग सोडा, हे मी संदेशात्मक, हा संदेश पूजनीय मुरारी बापूंचा आहे. हो, पत्नीने पतीला आदर द्यावा आणि पतीने पत्नीला प्रेम द्यावं, ते दाम्पत्य आदर्श आहे. हो, अशा दाम्पत्यामध्ये राम जन्माला येऊ शकतो महाराज, येऊ शकतो. पण हे होत नाही म्हणून तलाक पर्यंत घटना चाललेल्या आहेत. विठ्ठल विठ्ठल. भगवान रामचंद्र प्रभू म्हटले, तुम्ही समोर चाललात, माझी सीता माझ्या समोर कधीच चालली नाही, ती माझ्या मागे मागे चालायची. एवढ्याच कृतीतून ओळखलं. पण आता सीता म्हणू तर माझी आई आहे. हो, कारण भगवान शंकराचे रामासोबत 3 नाते. आता सर्व सांगत नाही हा. हो, भगवान शंकराचे पिता, भगवान शंकराचे स्वामी, भगवान शंकराचे सखा, भगवान शंकराचे भगवान, असे 3 नाते आहेत महाराज. राम भगवान शंकराचे सखा, राम शंकराचे स्वामी, राम शंकराचे, हो, सर्वस्व आहेत महाराज. आणि मग म्हटलं आता मी जर सीता म्हणू तर आई आहे, आणि आई म्हणू तर सीतेच्या रूपात आहे. म्हणू काय, काहीच म्हणता येणार. मग एकच वाक्य वापरलं, काय, विश्वास रूपी भगवान शंकराला सोडून एकट्याच कुठे फिरत आहात, एकट्याच कुठे फिरत आहात तुम्ही. म्हणजे काय, विश्वासाची संगत सोडून जर श्रद्धा भटकली तर श्रद्धेचं पतन व्हायला वेळ लागत नाही. पुन्हा एकदा सांगतो, श्रद्धा जर विश्वासयुक्त अंतःकरणाची नसेल तर श्रद्धा भटकायला वेळ लागत नाही. लोढाईच्या पवित्र ठिकाणी आलोत ना आपण, वांग्याची भाजी खायला नाही आलो, मग माझी श्रद्धा आहे लोढाई मातावरती. आणि ही श्रद्धा विश्वास पूर्ण असेल तर साहेब फळ प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार नाहीये, कारण विश्वासच भक्ती आहे. विठ्ठल. आवाज दिला, विश्वास रूपी पिता माझ्या शंकराला सोडून कुठे फिरताय. मग हिला कळालं की या बाबांनी मला ओळखलं म्हणून. मग तिथून पळाली महाराज वेश बदलून. पण रामचंद्र प्रभू म्हणले, माता परीक्षा घेण्यासाठीच आल्या होत्या तर माझा पेपर तर घेऊन जा. हो, मी पेपर लिहिलेला आहे, माझा पेपर तर घेऊन जा. निघाली, धावली, पळाली. मग भगवान रामचंद्र प्रभूजीने आपलं ऐश्वर्य दाखवलं. जिकडे पावे तिकडे चतुर्भुज. ज्या रस्त्याने चालले समोरून राम लक्ष्मण सीता येताना बघितलं, तिने डोळेच झाकून घेतले. पुन्हा मागे डावीकडे उजवीकडे बघितलं, सर्वत्र रामचंद्र प्रभू लक्ष्मण सीता दिसू लागले. डोळे झाकले, खाली बसले. पुन्हा डोळे उघडले तर 33 कोटी देवता राम लक्ष्मण सीता आसनावरती बसलेले आहेत आणि 33 कोटी देवता त्यांची सेवा करतायत. आणि त्याच्यामध्ये भगवान शंकर बघितले आणि भगवान शंकरासोबत सती बघितली. मग बघितलं तर त्यांच्यासोबत सती आहे तर मी तर एकटीच राहिली. मग कळालं की हे परब्रह्म साक्षात आहे. मग डोळे झाकले आणि प्रार्थना केली, हे प्रभू तुमच्या स्वरूपावरती मी संदेह केला, तो संदेह सोडून देते, तुमची मायावरून घ्या. मायावरून घेतली. भगवंताने डोळे उघडले, बघितलं राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. उठली आणि भगवान शंकराकडे गेली.
भगवान शंकराने आल्या आल्या प्रहेला प्रश्न केला, या सती महाराणी या तब्येत तर बरी आहे ना? 5 मिनिटात तब्येत विचारायचं काय कारण आहे साहेब? आल्या आल्याच विचारलं, तब्येत तर बरी आहे ना? का बरं असं विचारलं? कारण हिला रोग लागला होता. कोणता? संशय रूपी रोग. कारण संशय हा रोग आहे. पुन्हा एक वाक्य सांगतो, दाम्पत्य जीवन जगत असताना एकमेकावरती संदेह घेऊ नका. तुमचं दाम्पत्य सुखी ठेवायचं असेल तर. विठ्ठल विठ्ठल. कारण साहेब संशय रूपी रोग असा आहे, हो, संशय आत्मा विनश्यती संशयावनी थोर, पाप नाही आगोर विनाशाशी वागोर, प्राणियासी म्हणून संशय नसला पाहिजे. हो, भगवान शंकर म्हणले तब्येत तर बरी आहे ना? कारण संशय रूपी रोग लागला होता हिला. ते म्हणले हा ठीक आहे. परीक्षा घेऊन आलात का? हो. कशी परीक्षा घेतली? काय नाही म्हटले, तुमच्यासारखी, फक्त तुम्ही दुरून नमस्कार केला, मी जवळ जाऊन नमस्कार केला. धडधडीत खोटं बोलली, सौभाग्याजवळ धडधडीत खोटं बोलली. भगवान शंकर अंतर्यामी ओळखलं त्यांनी, ही माझ्यासोबत खोटं बोलते आहे. भगवान शंकर तिथून निघले, संकल्पच केला, ही जर सीतेच्या रूपात गेली असेल तर माझा इष्ट राम, माझा सखा आहे, माझा स्वामी आहे, माझा सर्वस्व आहे, हिच्यासोबत आता जर पत्नीत्वाचा संबंध जर ठेवला तर भक्तीच्या नात्याला कलंक लागेल. मन ही मन प्रार्थना केली, जोपर्यंत ही सतीच्या देहामध्ये आहे ना तोपर्यंत हिच्यासोबत माझा पत्नीत्वाचा संबंध संपला. संकल्प केला, आकाशवाणी झाली. धन्य आहे शिवजी, तुम्ही धन्य आहात. अशी प्रतीक्षा करणारे या लोकामध्ये, या त्रिभुवनामध्ये फक्त तुम्ही असाल. ती आकाशवाणी ऐकली आणि सती म्हटले, तुम्ही कोणती प्रतिज्ञा केली? बोललेच नाही ती. काही माणसं गप राहतात महाराज, पण पुढच्या माणसाला बराबर मॅसेज देतात काय द्यायचा तो. ऐका, न बोलणं हे बोलण्यापेक्षा श्रेष्ठ असतं बरं. मी घरामध्ये सुद्धा सांगतो, दाम्पत्यामध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट बोलून बिघडवायची नसेल ना, मौन राहायचं, तरी सरळ होतात माणसं. कसं काय? न बोलणं हे मोठं हत्यार आहे महाराज. हो, बोला ना, काय झालं सांगा ना, बोला ना काय झालं. ते नाही, काहीच नाही झालं, अख्खं घर शांत राहतं महाराज. म्हणून न बोलणं हे मोठं हत्यार असल्यामुळे याचा पण, म्हणून तर ज्ञानोबारायांनी सांगितलं काय, अनंत वाचाळ आणि ज्ञानदेवा मौन म्हणून जपा. विठ्ठल भगवान शंकर कैलास पर्वतावरती गेले. कैलास पर्वतावरती गेल्यानंतर आसनावरती बसले. सतीचं जे आसन होतं ना, पातन साहेब शेजारचं डाव्या हाताचं ते उचललं, समोर टाकलं, समोर बसा आता. मग कळालं की यांनी माझा त्याग केलेला आहे. अशी किती वर्ष गेली माहिती आहे का? 87,000 वर्ष. हो, भगवान शंकर सतीला बोलले नाही. आणि 87,000 वर्ष झाल्यानंतर सतीचे वडील दक्ष महाराज त्यांनी एक यज्ञ ठेवला होता आणि त्या यज्ञामध्ये सर्वांना निमंत्रण दिलं होतं, परंतु भगवान शंकराला दिलं नव्हतं. का दिलं नव्हतं? आता त्याचे कारण आहेत. त्यांना प्रजापती पद मिळालं वगैरे वगैरे वगैरे. मग सर्व देवता लोक हरिद्वारला निघाले. दक्षाची नगरी म्हणजे हरिद्वार. पातन साहेब गेले कित्येक वेळा. आणि मग सर्व देवता लोक आकाश मार्गे निघाले. भगवान शंकराची समाधी उत्थान झाली आणि पार्वतीला ते सतीला काही कथा सांगू लागले. तेवढ्या सती माता म्हटली, का हो हे देव कुठे चाललेत? म्हणजे तुझ्या पप्पाकडे. कशासाठी? म्हणजे उत्सव आहे. कशाचा उत्सव? यज्ञ ठेवला म्हटले त्यांनी. मग आपल्याला निमंत्रण नाहीये. तासूनाथ त्यांच्यासोबत माझं वैरत्व आहे, त्यांनीच स्वीकारले, मी नाही केलेलं आहे, म्हणून मी जाऊ शकत नाही. ते म्हणजे मग मी जाऊ माझ्या बाबाच्या घरी? ते म्हणजे नाही, तू पण जाऊ नको. का? जदपि मान विरोध जयी होई तहा गये कल्याण न होई. जिथे आपल्याला मान नसतो ना तिथे कधी जायचं नसतं. ती म्हणली पण माझ्या वडिलाच्या घरी जायचं ना. मग तिने तर्क वगैरे केला बराचसा. कारण मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला आणि भगवत कार्यात भक्ताला बिना निमंत्रणाचं येता येतंय. म्हणून लोढाई देवस्थान म्हणू नका असं कोणी आम्हाला निमंत्रण दिलं नाही. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. विठ्ठल विठ्ठल. ती म्हणली माझ्याच बाबाच्या घरी जायचं, जाऊ द्या ना. मग आता काय माहिती आहे का, जर मालकीन म्हणली जाऊ द्याच तर लय तर्क करू नका, जाऊ द्या तर जा मग. काही नवीन हे लग्न झालेले होतात, नाही जाऊ नको, जाऊ नको. अरे जाऊ दिलं पाहिजे. गेले ऐका, विरहामध्येच प्रेम वाढत असतं, विरहातच प्रेम वाढत असतं. काही असे नवीन, आता जाऊ दे ते नाही सांगायचं. माझी मी एका गादीवर आहे, ते सांगता येत नाही मला तसं जास्त. विठ्ठल माझा एक मित्र आहे,
त्याचं लग्न झालं नाही 2 वर्षापूर्वी आणि ते लग्न झाल्यानंतर ती पत्नी गेली आणि ते उदास बसला होता घरी. हे घडल्याला सांगतो, पण हे इकडं नाही, नगर भागातलं म्हणून सांगतो. कारण आमचं ठरलेलं असतं तिकडं इकडं आणि इकडं तिकडं. मी गेलो चिंतन करून, काय रे उदास काय? काय नाही म्हणला, तुमची बहीण गेली. बहीण जाऊ दे मग, गेली तर तुझी आई आहे ना. कधी फार त्याचे डोळे भरून आले होते. म्हणून हा एवढं प्रेम, ते आता आपल्याला अनुभव नाही म्हणून मी म्हटलं हे काय असं. पण महाराज म्हटलं कधी गेली? म्हटलं कालच सोडून दिलं तिला स्टँडवर असं. मग मला नंतर कळालं काय. ती म्हणली मी जाणार, मी म्हणला नाही जाऊ देणार. ती म्हणली मी जाणार. शेवटी भांडणं झाली त्यांची. भांडणं झाल्यानंतर हा म्हटला जाणारच मग ती जा. त्यांनी सर्व बॅग तयार करून दिली, तिची बॅग भरून ठेवली महाराज. हो सॉक्स टाकले त्याच्यामध्ये, स्वेटर टाकलं बॅगेमध्ये तिच्या. हो थंडी वाजल तुला, बर स्वेटर घाल, कानटोपी घाल, पायातले सॉक्स घाल. बर रेल्वेत बसून दिलं. इकडे आहे का आपल्या इकडे रेल्वे कुठं? वाशिमला आहे ना वाटते. रेल्वे स्टेशनला गेला, रेल्वेत ती बसली, बॅग नेऊन ठेवली. बॅग ठेवल्यानंतर सांगितलं हे बघ पैसे किती लावू दे, बाजूचं पाणी पिऊ नको कुठलं, बिस्लरीचंच पाणी पिये, नवे नवे बिस्लरी कंपनीचंच पाणी पिये, दुसऱ्या कंपनीचं पाणी पिऊ नको. पैसे लागले तर हे माझं त्याला काय म्हणतात ते कार्ड, ATM घेऊन जा. पण तुझ्या तब्येतीची काळजी घे. नवीन लग्न झालेलं होते, हे नवीनचं सांगतो मी. आणि मग ती रेल्वे निघली. रेल्वे निघाल्यानंतर ते असं काय असतं, काय म्हणतात त्याला, टाटा टाटा टाटा. आता या पोरायला सांगू द्या ना, आमचे काशीनाथ मामा म्हणतात बाय बाय. आता काय करायला नाही करा आता. आणि बघ विरोध आता राग आमच्या घरात ते पण. आणि रेल्वेमध्ये गाडीत बसले, ते निघली रेल्वे की मग ते हे असं बाय बाय करू लागले बरं का असे. पण हे मी कुणाचं सांगतो, नवीन लग्न झाल्याचं सांगतो. हे असे जुने झालेले असे नाही म्हणत. मग पुन्हा नाही आली तरी महिमा चालेल, पण तू आता तू जा एकदा. हो जा म्हटल्यानंतर जाऊ दिलं पाहिजे महाराज. कारण आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. हो थांब द्या. ती बघा दोन्ही वेगळे वेगळे. निरोपया संता हाती आला. हो बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मूळच्या घराला. विठाल भगवान शंकरांनी 2-3 गण दिले आणि तिला पाठवलं. ती दक्षाच्या घरी गेली. पण दक्ष महाराजांनी सांगितलं होतं, जो कोणी भगवान शंकर आल्यानंतर त्यांचा सन्मान करेल त्यांचा शिरच्छेद करण्यात येईल. आणि माझी मुलगी जरी आली, तिच्यासोबत जरी कोणी बोलला तर तिचाही शिरच्छेद करण्यात येईल. गेली महाराज, कोणीच बोलना. महाद्वारावरती ज्यांनी पाहिलं ते खाली मान घालू लागले. हो घरात गेली, बहिणी सुद्धा तिची उपेक्षा करू लागल्या, सख्या बहिणी. याचा अर्थ काय सांगू का, शिव जिसका रूठ जाता है उसकी दुनिया रूठ जाती है, और शिव जिसका सद जाता है पूरी दुनिया उसकी सद जाती है. हो म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा. विठ्ठल विठ्ठल. वाक्य का, ईश्वराने साथ सोडली रे, जगाने कितीही साथ धरू द्या, ती साथ तात्पुरती असते. हो जग थोड्या दिवसापूर्वी म्हणणारे असतात, महाराज 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 महाराज, 2 तासाच्या कीर्तनापुरतं. पण ईश्वर आपल्या सोबत जेथे जातो तेथे तू माझा सांगाते. म्हणून ईश्वर आपल्यापासून दूर झाला नाही पाहिजे मायबाप. बाकी जग कितीही दूर गेलं तरी चालेल, कारण तो परमात्मा आपला झाला. जगाशी काही म्हणून तुझं विन केशवा अनु नावडे. गेली कोणी सर्वांनी उपेक्षा केली. मग तिला वाटलं माझ्या बहिणी माझ्या उपेक्षा करतात, कुणीच मला प्रेमाने बोलत नाही, जगून काय उपयोग आहे. त्याच यज्ञ कुंडामध्ये तिने उडी टाकली आणि जळून भस्म झाली महाराज सती माता. त्या नारदाला नाही, नारद तिथून लगेच उठला. कुठे गेले, नारायण. हो काय भगवान भोलेनाथा निवांत बसलात, सासऱ्याच्या घरी यज्ञ चालू आहे. म्हणजे हा चालू आहे, तुम्ही गेला नाही, निमंत्रण नाही मला. अहो तुमची पत्नी गेली ना म्हणे. हा गेली ना. मग काय झालं बाकीचं सवय, काही कथा कळाली का तुम्हाला तिथे काय झालं? म्हणे नाही कळालं. तुमच्या पत्नीने यज्ञामध्ये उडी मारली आणि तिने आपलं आत्मसमर्पण केलेलं आहे.
भगवान शंकराला जेव्हा नेत्र लावले आणि बघितलं सर्व दृश्य, भगवान शंकरांनी राग आला महाराज, जटा आपटल्या. हो, आणि जटातून वीरभद्र निघाला, ते यज्ञाचा विध्वंस केला. हो, यज्ञाचा विध्वंस सर्व कथा तुम्ही ऐकलेली असेल. यज्ञाचा विध्वंस झाल्यानंतर मुद्दा माझा आता इथे, भगवान शंकरही तिथे गेले नंतर आणि त्या यज्ञातून पार्वतीचा देहाला उचललं त्याने. यज्ञातून पार्वतीच्या सतीच्या यज्ञाला उचललं, देहाला उचललं, आपल्या खांद्यावरती घेतलं आणि अख्ख्या भारत भूमीभर फिरले, नवे नवे विश्वभर फिरले महाराज. आणि फिरल्यानंतर भगवान शंकर कोणती देवता आहे? लय करणारी देवता आहे. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय. भगवान शंकर संहाराची देवता आहे. संहाराची क्रिया थांबली, पत्नीच्या विरहामध्ये नुसते फिरू लागले. भगवान विष्णूने विचार केला, हे असंच जर झालं तर मृत्यू लोकातली आहे ती घडी बिघडेल. मग सुदर्शन चक्र सोडलं आणि सुदर्शन चक्र सोडल्यानंतर सतीच्या प्रत्येक शरीराचं छेदन करायला सुरुवात केली सुदर्शन चक्राने. मग जिथे जिथे सतीचे अंग पडल्या गेले तिथे तिथे शक्तिपीठ तयार झाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये हो, सप्तशृंगी, कोल्हापूर, तुळजापूर आणि माहूरगड या तीनही ठिकाणी, म्हणजे महाराष्ट्रात बघा कसे फिरले. नाशिक पासून निघाले कोल्हापूर आणि कोल्हापूर पासून माहूरगड, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचं परिभ्रमण केलं भगवान शंकरांनी. माझे अंतकरण प्रवृत्ती म्हणते, भगवान शंकर जात असताना कोल्हापूरवरून याच मार्गाने जात असतील आणि या मार्गाने जात असताना सती मातेचं इथं काय पडलं तर सती मातेचं लहू पडलं. लहू या शब्दाचा अर्थ काय? रक्त. हो, रक्त. हो, ते रक्त, ते लहू या ठिकाणी पडलं म्हणून या गडाला नाव आलं काय? लोढाई. आता त्या ग्रंथामध्ये जे नाव आलं ते सांगतो. हो, लोढाई हे आपण म्हटलेलं आहे. कधी कधी अपभ्रंश होत असतो वाक्याचा. त्याच्यात वर्णन आलेलं आहे लहुडाई. लहुडाई, हा त्याच्या शेवट आई शब्द आहे. हा, लहुडाई, लहुडाई. म्हणून इथे आद्य पार्वती माता नाम सती मातेचं रक्तबिंदू या ठिकाणी पडलं म्हणून याही ठिकाणी एक दिव्य जागृत देवस्थान म्हणून लोढाई माता व तिच्याच प्रेरणेने आता नावरूपाला येऊन तुम्हा आम्हाला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी, तुमच्या आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आता जागृत झालेली आहे. तुम्हाला जर कृपा तिची प्राप्त करून घ्यायची असेल तर जागृतीपूर्वक तिची शरणागती स्वीकारा, निश्चित तुमच्या इच्छा पूर्ण होतील. विठाल विठाल. म्हणून लहू पडलं म्हणून लहुडाई माता. एकदा सर्वांनी जय जयकार करायचा. बोलिये लहुडाई माता की बोलिये लहुडाई माता की बोलिये लहुडाई माता की. लहू शब्दाचा अर्थ रक्त, डाई शब्दाचा अर्थ खाली पडणे. शब्दकोशामध्ये बघून घ्या सतीश महाराज तुम्ही. डाई शब्दाचा अर्थ खाली पडणे आणि लहू शब्दाचा अर्थ रक्त. ते सती मातेचं रक्तबिंदू या ठिकाणी पडलं म्हणून नाव पडलं लहुडाई माता. आपण म्हणतो लोढाई माता. अशा या लोढाई मातेची कथा सांगण्यासाठी, इतिहास सांगण्यासाठी मी जरा एवढा विस्तार केला. हो, हा विस्तार तुमच्या डोक्यामध्ये ध्यानात ठेवा आणि या दृष्टीने इथली भक्ती करा, निश्चित तुमचं फल तुम्हाला मिळेल. आता थोड्याच वेळात काल्याचं कीर्तन करतो. विठाल विठाल. गोकुळीच्या सुखा अंत काय नाही. काल्याचं कीर्तन मी 5 मिनिटात म्हटलं तरी करतो, तसं काळजी नाही बरं का. पण 1-2 फळ्या सांगतो. हा, काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र बराबर ज्ञानेश्वर माऊली करेल. तो पण कुणी घड्याळ दाखवू नका. आता विठाल विठाल. तुमच्यापेक्षा मलाच घाई. मला संध्याकाळी 9 ते 11च. हो, परंतु काल्याचं कीर्तन तुम्ही कायम ऐकता, पण या ठिकाणचं महात्म्य सांगावं म्हणून हा विस्तार केलेला आहे. हो, गोपाळ भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव,
गोकुळामध्ये संपन्न होण्यासाठी तयारी सुरू झाली. आता तिकडे कंसाकडे जातच नाही महाराज. भगवंतानी द्वापार युगामध्ये 8वा अवतार धारण केला. कुणाच्या पोटी? वसुदेव देवकीच्या पोटी कारागृहामध्ये अवतार धारण केला. आणि मग भगवंतानी सांगितलं, पप्पा, आता मी म्हणालो पप्पा, बाबा काय मला इथे ठेवू नका. घेऊन जाऊ. नंदाच्या घराला मज नेई, गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज. आणि इथे अरे बाळा, तुला सांगायला काय झालं, पण माझ्या पायात बेड्या, हातात कड्या, मानेला बेड्या, कसं घेऊन जाऊ? बाबा तुम्ही काळजीच करू नका, फक्त एकदा मला हातावरती घ्या. हातावर घ्या. कड्या बेड्या आपोआप निघून जातील. वसुदेवाने हातावर उचलून घेतलं, कड्या बेड्या आपोआप तुटल्या. रामचंद्र महाराज डोंगरे बाबा यांनी याचा आध्यात्मिक भावले गोड सांगितला. वसुदेव जीव आहे, परमात्मा श्रीकृष्ण ईश्वर आहे. जीव जेव्हा ईश्वराची संगत करतो ना, तेव्हा मायारूपी बेड्या आपोआप तुटतात. महाराज हरी हरी तुम्ही तेने माया जाळ तुटतील. उचलला महाराज, टोपलीत घेतला, निघाले. अहो पण ते द्वारपालांचं काय झालं? ते म्हणजे तेम्या मोहिले सकळ ते तृप्त झालेले होते महाराज. निघाले, आपोआप दरवाजे उघडायला लागले. कितीही संकट येऊ द्या, विपत्ती येऊ द्या, ईश्वर तुमच्या सोबत असेल तर संकटाचे दरवाजे आपोआप ओपन होत असतात. महाराज निघाले. रात्रीचा प्रसंग होता, धो पाऊस पडत होता. यमुना मातेला दुथडी भरून पूर वाहत होता. वसुदेव घाबरले नाही, डायरेक्ट त्याच्यात प्रवेश केला. का घाबरले नाही? ज्याचा ईश्वर सोबत असतो ना, तो कुणालाच घाबरत नाही. कारण हरी आला हाता मग कैची भय चिंता. प्रवेश केला आतमध्ये. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ती यमुना म्हटली, आज नाही जाऊ देणार तसं. म्हणजे ती यमुना, सरस्वती, भागीरथी या तिन्ही एकदा समोर भगवंताच्या म्हटले, आमचा स्वीकार करा. आमचा स्वीकार केला. भगवंतानी गंगेचा स्वीकार केला. चरणोसे निकली गंगा प्यारी. यमुना तशीच राहिली. यमुना म्हटली, तेव्हा गंगा चरणाजवळ स्थिरावली. आज मी तसं जाऊ देणार नाही. चरण पखारे बिना मैं जाने नहीं दूंगी, जाने नहीं दूंगी हरी, जाने नहीं दूंगी. चरण पखारे बिना मैं जाने नहीं दूंगी. भगवान म्हटले, बाई आता वेळ कमी आहे, मी अख्खं चरण देतो, पण आता माझ्या पप्पाला नाही तर गंगासागरला घेऊन जाशील. कारण नाका डोळ्यात पाणी जायला लागलं भगवान वसुदेवाच्या. भगवंतानी डावा पाय काढला आणि डाव्या पायाचा अंगठ्याचा स्पर्श जेव्हा यमुनेने केला ना, तेव्हा पांगुळले यमुना जळ. लगेच वसुदेव, आता काल्याचं कीर्तन म्हटलं ना, कितीही तुम्ही सांगा, कितीही ऐकणारे ऐका, बोर होत नाही. निघाले, आले मग गोकुळामध्ये. गोकुळात आल्यानंतर नंदबाबाच्या महालात प्रवेश केला आणि दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर ती माया प्रगट झालेली होती. तिथे हा कृष्ण ठेवला आणि कृष्ण ठेवल्यानंतर ती माया घेतली आणि निघाले. महाराज ऐका, परमात्मा श्रीकृष्ण पातर्णे साहेब, थोडं फक्त 10 मिनिटं हे सर्वच शांत बसवायला. 10 मिनिटं तिथं ठेवू द्या. मी सांगतो जेव्हा आणायचं तेव्हा तिथं ठेवा. इथे वट्यावर ठेवा. विठाल विठाल मायेला घेतलं आणि वसुदेव निघाल्यानंतर ऐका, वसुदेवालाच का पप्पा म्हटला परमात्मा? अहो कुणालाही म्हणायला तयार होत नाही. पाहुणी घरासी, तो पाहुणे नाही बरं का, पाहुणी घरासी. देव घर पाहून येतो. महाराज घर पाहून एकांताचे नवनिताचे. मायेला घेऊन गेले महाराज.
वसुदेवानी आनंदरूपी परमात्मा जगाला दिला आणि दुःखरूप माया स्वतःकडे घेतली. जो जगाला सुख देऊ शकतो आणि स्वतःकडे दुःख घेऊ शकतो ना परमात्मा, त्या उदार माणसालाच बाबा म्हणायला तयार आहे. विठ्ठल सकाळ झाली आणि वसुदेव तिकडे गेल्यानंतर ती माया सकाळी सकाळी रडू लागली. एक द्वारपाल पळत गेला, महाराज महाराज सरकार मालिक काय झालं? वैरी जन्मला महाराज. ते रात्रीच्या बोरमुड्यावरच निघलं महाराज. कारण ते जागृती स्वप्नी सुसुप्ती म्हणत होतं. आठवा कारण आठवा मारणार होता ना. गेला, ती माया हातातून घेतली, गरगर गरगर फिरवली, शिळेवरती आपटला. एवढ्यात माया चतुर्भुजरूपात प्रकट झाली. माया म्हटले, ए मूर्खा कंसा, मला काय मारतो? तुझं लागी वधी उपजला. उपजला मजा, मला काय मारतो? तुला मारणारा या पृथ्वीमध्ये प्रकट झालेला आहे. आता त्या कंसाचं काय झालं जाऊ दे. गोकुळात या. गोकुळात सकाळी आज 7 वाजले तरी यशोदा उठलीच नव्हती. दररोज 4 वाजता उठणारी यशोदा आज 7 वाजले तरी उठलेली नव्हती. नंदाची बहीण सुनंदा तिने आवाज दिला, यशोदा जागो भोर भई है. दररोज किती वाजता उठायची हे मी तेव्हाच्या यशोदेचं सांगतो, आताच्या नाही. आताच्या यशोदा सकाळी 7 वाजता उठतात आणि आताचे नंद बाबा 5 वाजता उठून पाणी भरतात. उशक काल झाला. लोक म्हणतात आम्ही सुशिक्षित झालो. हो, पूर्वी लोक घरी हे करायचे, याला बाहेर जायचे. आता बुट घालून हॉटेलमध्ये करतात आणि याला घरी येतात महाराज. असे आम्ही सुशिक्षित झालो म्हणतात. जागो यशोदा जागो भोर भई है. दरवाजा उघडला तर बाळ बघितलं. अरे बाप, बाळ झालं ना. यशोदेला खबर सुद्धा नाही. अगं यशोदे उठ. बड़ा नटखट है रे कृष्ण कन्हैया, क्या कर यशोदा मैया. यशोदे काय करते? उठ. पण तरी उठे ना महाराज. म्हणजे उठू नाही तर न उठू, पण बाळ झाले. नेमकी लाला भयो या लाली भयो म्हणून डोळे झाकले. हे भगवान, लाली नको, लालो चाहिए. कशाला लाल व्हायला का? म्हणजे मुलगी नको, मुलगा पाहिजे. वस्त्र ओढलं. हो, वस्त्र ओढल्यानंतर बघितलं तर बाळ आहे. पळतच गेली. नंद बाबा बधाई हो. बोले किस बात की बधाई? आपको लाला भयो है. नंद बाबाने यमुनेमध्ये लगेच डुबकी मारली महाराज. हो, पितांबर धारण केला, बाजूबंद धारण केले, मोत्याच्या माळा धारण केल्या, कुंडल धारण केले, मुकुट धारण केला, दाढी मिशीवर हात फिरवला. सांगितलं, पोरो काय कैसे लागो रे मै? बाबा घडू चोखो लागे. आणि मग नंद बाबा आले. नंद बाबा आल्यानंतर मग आनंदाला पारावार सुरू झाला महाराज. हो, गुढी दुदुंब्या वाजू लागल्या, नगारे वाजू लागले. आणि मग एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणू लागली, बाई बाई कशाच्या वाजती नऊ गदा. मग एकीने पळत येऊन सांगितलं, काय गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. चला चला तिथे जाऊ, यशोदेचे बाळ पाहून. सर्व निघाल्या महाराज गवळणी. मग अगोदर म्हाताऱ्या काठी टिकवतच निघाले. सुनबाई म्हणल्या, आजीबाई सासूबाई कुठे चालल्या? तुला काय करायचं? तुला माझी सासू आहे का? आपण विचारते सासूबाई, अगं नंदराणीला बाळ झाल्याने ते बघण्यासाठी चाललो. आम्ही यावं? आम्ही जाऊन आल्यानंतर जा. दादा इथे सासू ती सासू तिचंच नाव सासू. आणि यशोदेच्या अंगणामध्ये वर्णन आलेले महाराज. म्हाताऱ्या निघल्या. काय नाव होतं त्यांचं? राधा आली, गोदा आली, यमुना आली हो. राधा आली हो, गोदा आली हो, यमुना आली. गोड गोड गाणे गाऊन गेली, कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला. काय नाव होते? गोदावरीबाई, राधाबाई, यमुनाबाई.